राज्यातले 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी 30 डिसेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता। त्या दिवशी ठिकठिकाणी युती आघाडीच्या निर्णयात झालेला उशीर, जागा वाटपाचं अडलेलं घोडं यामुळे मोठा राडा झाला होता। अनेक ठिकाणी निष्ठावंतांना डावलून बाहेरून आणलेल्यांना उमेदवारी मिळाल्यानं नाराजी पसरली होती। आज 2 जानेवारीला अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता। अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत ही दुपारी 3 वाजेपर्यंत होती। आजच्या दिवशी सुद्धा राज्यभरात पुन्हा एकदा प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला। काही ठिकाणी उमेदवाराला घरातच कोंडून ठेवण्यात आलं, काही ठिकाणी उमेदवारच अचानक गायब झाले, यामुळे पळवापळवीच्या चर्चा सुद्धा झाल्या। अनेक ठिकाणी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं मतदानाआधीच नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत। अनेक ठिकाणी बंडखोरांचं आणि अपक्षांचं मन वळवताना राजकीय पक्षांची दमछाक झालीय। राज्यानं कधीही न पाहिलेला अभूतपूर्व गोंधळ आजच्या दिवशी सगळीकडे पाहायला मिळाला। दिवसभर राज्यात नेमकं काय काय घडलं, अर्ज माघारीच्या दिवशी कुठे कुठे हाय व्होल्टेज ड्रामा झाला, कुठे पळवापळवीच्या घटना घडल्या, कुठे उमेदवार बिनविरोध निवडून आले, सगळे अपडेट जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोलबुडू। सुरुवात करूयात नागपूरपासून। नागपूरमधले भाजपचे बंडखोर उमेदवार किसन गावंडे हे आजच्या हाय व्होल्टेज ड्रामाचे केंद्रबिंदू ठरले। किसन गावंडे हे प्रभाग क्रमांक 13D मधून भाजपचे संभाव्य उमेदवार होते। पक्षानं गावंडे आणि विजय होले या दोघांच्या नावाने एबी फॉर्म्स दिलेले, पण गावंडे यांचा एबी फॉर्म रद्द झाला। त्यानंतर त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपनं त्यांना माघार घ्यायला सांगितलं। यामुळे त्यांच्या समर्थकांच्या भावना तीव्र झाल्या। गावंडे समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत थेट त्यांच्या घरालाच कुलूप ठोकलं आणि त्यांना आत कोंडलं। समर्थकांनी गावंडे हे अर्ज माघारी घेण्यासाठी बाहेर पडू नयेत यासाठी त्यांना घरात डांबून ठेवून बाहेरून कुलूप लावलं होतं। या घटनेमुळे नागपुरात एकच खळबळ उडाली। गावंडे समर्थकांनी पक्षावरती आरोप करत म्हटलं की किसन गावंडे यांना सुरुवातीला पक्षाकडनं अधिकृत एबी फॉर्म देण्यात आलेला, पण नंतर त्यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगितलं। या विरोधात आवाज उठवण्यासाठी समर्थकांनी हे पाऊल उचलले। या संपूर्ण प्रकरणावर स्वतः किसन गावंडे यांनी सुद्धा माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली। ते असं म्हणाले की मी अर्ज मागे घेण्यासाठी जात होतो, पण माझ्या कार्यकर्त्यांनी घराला कुलूप लावलं आणि मला बाहेर जाण्यापासून रोखलं। मी कार्यकर्त्यांच्या मताचा सन्मान करतो, पण मला पक्षाचा आदेश पाळावाच लागेल। मात्र कार्यकर्त्यांनी तरीही कुलूपच उघडलं नाही। शेवटी नागपूर भाजपचे नेते आमदार परिणय फुके हे त्यांच्या घरी आले। त्यांनी कार्यकर्त्यांना समजावलं आणि त्यानंतर गावंडे यांच्या घराचं कुलूप उघडण्यात आलं। नागपूरमधल्या या सगळ्या राड्यामुळे भाजपमधले अंतर्गत मतभेद हे चव्हाट्यावर आलेले आहेत। नागपूर सोबतच नाशिकमध्ये सुद्धा शेवटच्या दिवशी राडा झालाय। भाजपचे पदाधिकारी ज्ञानेश्वर काकड यांनी बंडखोरी करत प्रभाग क्रमांक 6 मधनं अर्ज भरलेला। त्यांनी अर्ज माघारी घेऊ नये यासाठी समर्थकांनीच त्यांना घरात कोंडलं। त्यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललं जातंय असा आरोप पक्ष नेतृत्वावर केला। शहरात जवळपास प्रत्येक प्रभागात बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकच्या सिडको महानगरपालिका कार्यालयात भाजपच्या 2 पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे। भाजपचे अधिकृत उमेदवार बाळा शिरसाट आणि इच्छुक उमेदवार देवानंद बिरारी तसंच त्यांच्या पत्नी वंदना बिरारी यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला, जो थेट हाणामारीपर्यंत गेला। प्रभाग क्रमांक 31 मधून वंदना बिरारी या इच्छुक उमेदवार होत्या, पण भाजपनं अधिकृत उमेदवारी बाळा शिरसाट यांना दिल्यानं बिरारी दाम्पत्य नाराज झालं। आज वंदना बिरारी आणि देवानंद बिरारी माघार घेण्याच्या प्रक्रियेसाठी सिडकोच्या कार्यालयात आले असताना वादाला तोंड फुटलं। शाब्दिक वादानंतर परिस्थिती बिघडली आणि दोन्ही बाजूंनी हाणामारी झाली। या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं। आता इकडे अहिल्यानगर मध्ये सुद्धा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। शुक्रवारी अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेले मनसेचे 2 उमेदवारच गायब झाल्याचा खळबळजनक दावा करण्यात आलाय। मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेले 2 उमेदवार कालपासून बेपत्ता असल्याची बातमी आहे। प्रभाग क्रमांक 17 मधले राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग अशी गायब झालेल्या उमेदवारांची नावं आहेत। यापैकी एक उमेदवार भाजपच्या उमेदवारासमोर तर दुसरा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस समोर उभा आहे। शुक्रवारी दुपारपर्यंत या उमेदवारांचा त्यांच्या कुटुंबाशी किंवा पक्षाच्या नेत्यांशी संपर्क झालेला नाहीये। याबाबत अद्याप कुटुंबियांकडून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये। नगरमधला केडगाव हा भाग राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानला जातो। याच भागातले 2 उमेदवार अचानक गायब झाल्यानं उलटसुलट चर्चांना उधाण आले। या प्रकरणी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी असं म्हटलंय की केडगावचा इतिहास रक्तरंजित आहे, त्यामुळे कुटुंबियांसहितच आम्ही सुद्धा काळजीत आहोत। याबाबत राज ठाकरे हे सुद्धा पोलीस प्रशासनाशी संपर्कात आहेत अशी माहिती डफळ यांनी दिली आहे। आजच्या या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या सगळ्या राड्यात भाजपनं राज्यातल्या अनेक महानगरपालिका निवडणुकीत बिनविरोध उमेदवार विजय करण्यात यश मिळवलंय। पनवेल महानगरपालिकेत भाजपनं महाविकास आघाडीला मोठा धक्का दिलाय। आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 7 उमेदवारांनी आपला अर्ज माघारी घेतला। इथल्या प्रभाग क्रमांक 18B मधनं भाजपचे नितीन पाटील आधीच बिनविरोध निवडून आले होते।
शेतकरी कामगार पक्षाच्या नगरसेवकाचा अर्ज हा छाननी प्रक्रियेत बाद झाल्यानं पाटील यांची बिनविरोध निवड झाली. आज आणखी 7 जणांनी अर्ज मागे घेतल्यानंतर पनवेलमध्ये भाजपचे तब्बल 8 उमेदवार बिनविरोध झालेले आहेत. आता त्यांच्या विजयाची फक्त औपचारिक घोषणा होणं बाकी आहे. तिकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सुद्धा मतदानाआधीच भाजपचे तब्बल 8 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. यात मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज खरत यांनी अचानक अर्ज मागे घेतल्यानं भाजपचे महेश पाटील बिनविरोध आलेले आहेत. खरत यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. महत्वाचं म्हणजे मनसेनं खरत यांच्याकडे संपूर्ण डोंबिवली शहराची धुरा दिलेली. ते मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांच्या अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. डोंबिवलीत मनसेला गळती लागल्यानंतर स्वतः राज ठाकरे यांनी संघटनेत फेरबदल केलेले. त्यात मनोज खरत यांच्याकडे शहर अध्यक्षपद सोपवण्यात आलं होतं, पण आता त्यांनी शेवटच्या दिवशी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं मनसेला मोठा धक्का बसलाय. त्यांनी उमेदवारी मागे का घेतली, विरोधी पक्षांचा त्यांच्यावरती दबाव होता का, अशा चर्चा आता रंगायला लागल्यात. कल्याण डोंबिवलीत आधी भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्यात संघर्ष होता, पण शेवटच्या टप्प्यात या दोन्ही पक्षांनी युती केली. इथं भाजपचे 8 आणि शिंदे सेनेचे 4 नगरसेवक बिनविरोध आलेले आहेत. ठाण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे 3 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 18 क मधनं जयश्री फाटक या बिनविरोध निवडून आल्या. जयश्री फाटक या माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या पत्नी आहेत. कोणताही विरोधी उमेदवार न राहिल्यानं त्यांची निवडणूकच बिनविरोध झाली. यासोबतच शिवसेनेच्या सुगदा मोरे या सुद्धा बिनविरोध विजयी झाल्यात. काँग्रेसच्या उमेदवार वैशाली पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं ही जागा मोरे यांच्यासाठी खुली झाली. याआधी मनसेच्या उमेदवार प्राची घाडगे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. प्रभाग क्रमांक 17 मधनं एकता भोईर या सुद्धा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. या प्रभागात सगळ्या अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे भोईर यांचा विजय झालेला आहे. शुक्रवारी पुण्यात सुद्धा ठिकठिकाणी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. पुण्यातले शिंदे गटाचे उमेदवार उद्धव कांबळे यांनी प्रभाग क्रमांक 36 मधनं आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. त्यांच्यावरती त्यांच्याच पक्षाच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा एबी फॉर्म गिळून टाकल्याचा आरोप झाला होता. या घटनेनंतर ते स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले होते. पक्षानं आपल्यालाच उमेदवारी दिली असून मच्छिंद्र ढवळे या प्रतिस्पर्धी उमेदवाराने एबी फॉर्म चोरल्याचा दावा त्यांनी केलेला. आता मच्छिंद्र ढवळेंनी एबी फॉर्म भरल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्यापासून लपवल्यानं आपल्याला राग आला म्हणून आपण एबी फॉर्म फाडला असं उद्धव कांबळेंनी म्हटलं होतं. आपण फॉर्म गिळला वगैरे नाहीये, भावनेच्या भरात तो माझ्याकडनं फाटला असं त्यांनी म्हटलं होतं. पुण्यातल्या या नाराजी नाट्यानंतर एकनाथ शिंदेनी स्वतः उद्धव कांबळेंना खडसावलं होतं. त्यानंतर आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज हा मागे घेतलाय. यासोबतच पुण्याच्या प्रभाग क्रमांक 35 सन सिटी माणिकबाग इथनं भाजपचा उमेदवार मंजुषा नागपुरे या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. त्या सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवत होत्या. या प्रभागात एकूण 6 अर्ज दाखल झालेले, त्यापैकी 2 अर्ज छाननीत बाद झाले, तर इतर 3 जणांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे नागपुरे या बिनविरोध निवडून आलेले आहेत. यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. याच प्रभागातनं भाजपचे श्रीकांत जगताप सुद्धा बिनविरोध निवडून आलेले आहेत. धुळे शहरातल्या प्रभाग क्रमांक 1 मधल्या भाजपच्या उमेदवार उज्ज्वला रणजितराजे भोसले यांची सुद्धा बिनविरोध निवड झाली आहे. विरोधातल्या सगळ्या उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने भोसले या बिनविरोध निवडून आलेले आहेत. तर ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांची सुद्धा बिनविरोध निवड झाली आहे. प्रभाग क्रमांक 17 मध्ये भाजपचे उमेदवार अमोल मासोळे हे सुद्धा बिनविरोध विजयी झालेत. शिंदे गटाच्या उमेदवारासह अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्यानं मासोळे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. अर्ज माघार घेण्याच्या पहिल्याच दिवशी प्रभाग क्रमांक 17 मधनं भाजपच्या सुरेखा उगले यांच्या विरोधातल्या दोन्ही अपक्ष उमेदवार रेखा बगदे आणि पल्लवी सुपनर यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली. अशा प्रकारे धुळे शहरात भाजपचे 4ही उमेदवार बिनविरोध आलेले आहेत. इकडे जळगाव महानगरपालिकेच्या 75 जागांसाठी सध्याच्या घडीला भाजपचे 7 तर शिंदेच्या शिवसेनेचे तब्बल 6 नगरसेवक बिनविरोध आलेले आहेत. अशा प्रकारे महायुतीला इथं मतदानाआधीच 13 जागांवर यश मिळाले. तिकडे कोल्हापूर महानगरपालिकेत मात्र महायुतीला झटका बसलाय. प्रभाग क्रमांक 12 क मध्ये युतीवरती अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची वेळ येणार आहे. या प्रभागात महायुतीचा उमेदवारच शिल्लक नाहीये. प्रभाग क्रमांक 12 ब मध्ये महायुतीच्या 2 उमेदवारांनी अर्ज करून घोळ घातल्यानं प्रभाग 12 क मध्ये सुद्धा महायुतीचा उमेदवारच राहिला नाही. कोल्हापुरातच भाजपच्या सरचिटणीस धनश्री तोडकर या आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे पक्षानं तिकीट नाकारल्याचा आरोप करत त्यांनी थेट पक्षाच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यांनी बंडखोरीचा इशारा दिलेला, पण आता त्यांची मनधरणी करण्यात मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांना यश आले. एकूणच काय तर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यभरात ठिकठिकाणी गोंधळ आणि राडा पाहायला मिळाला. यामध्ये भाजप आणि शिंदे सेनेच्या विरोधातल्या अनेक उमेदवारांनी अर्जच मागे घेतल्यानं त्यांचे सर्वाधिक उमेदवार बिनविरोध आल्याचं दिसते. आता मतदानाच्या दिवशी नेमकं काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.
तुम्हाला या सगळ्या घटनांबद्दल काय वाटतं, याबद्दलची तुमची मतं आम्हाला प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा आणि यांसारख्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अपडेटसाठी बोलबिडूला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.